हॅलो. जर तुम्ही पण बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची संधी शोधत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण सुरुवात कुठून करायची, तर त्यासाठी तुम्हाला आतापासून सुरुवात करावी लागेल आणि काही महत्त्वाच्या कागदपत्रावर काम करावं लागेल. जसं पासपोर्ट आहे, ट्रान्स्क्रिप्शन सर्टिफिकेट आहे. आता बघा, ट्रान्स्क्रिप्शन सर्टिफिकेट आणि आपल्या मार्कशीट यामध्ये फरक आहे. जसं मार्कशीट ह्या सेमिस्टर वाईज मिळतात आपल्याला, परंतु ट्रान्स्क्रिप्ट सर्टिफिकेट जे आहे एक कन्सोलिडेटेड काइंड ऑफ मार्कशीट आहे. त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करावे लागेल. त्यानंतर SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. LOR म्हणजे लेटर ऑफ रिकमेंडेशन लेटर. आता हे LOR साठी तुम्ही कमीत कमी मी सांगेल की 4 ते 5 प्रोफेसर लोकांना तुम्ही बोलून ठेवा, म्हणजे ज्यापैकी तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट 2 लोकांचे तरी तुम्हाला भेटले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमचा CV जो आहे CV अपडेट करावा लागेल आणि लागलंच तर इंग्लिश लँग्वेजची टेस्ट द्यावी लागेल. कधीकधी बऱ्याचशा युनिव्हर्सिटी ह्या इंग्लिश लँग्वेजची टेस्ट जी आहे ही नंतरसुद्धा मागू शकतात. महत्त्वाची 5 डॉक्युमेंट आहे ज्यावर तुम्ही काम करू शकता, जसं पासपोर्ट, ट्रान्स्क्रिप्ट सर्टिफिकेट्स, SOP, LOR आणि अपग्रेड CV.